त्या खिडकीत अजूनही या कादंबरीतल्या आजच्या भागात बघणार आपण एक एक विझणारे दिवे. पावसाळा संपत आला होता. डोंगर अजून हिरवे होते, पण हवेतील थंडी आता वेगळी वाटत होती. गावावरचं धुकं अधिक जड झालं होतं. सकाळी उठल्यावर लोक सर्वात आधी मंदिराची घंटा ऐकण्याऐवजी कुणाच्या घरात काय बातमी आली याची चौकशी करू लागले होते. भीती आता फक्त बातम्यांमध्ये उरली नव्हती, ती प्रत्येक घरात शिरली होती. त्या सकाळी वाड्यात नेहमीसारखी शांतता नव्हती. सीताबाई घाईघाईने औषधं शोधत होत्या. काकींच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. वरच्या खोलीत आजोबांचा खोकल्याचा आवाज सतत ऐकू येत होता. वैदेही दाराजवळ उभी होती. तिच्या डोळ्यात घाबरलेपणा उतरला होता. डॉक्टरांना फोन केला का? तिने घाईने विचारलं. केलाय बाळा, काका थकलेल्या आवाजात म्हणाले, पण सगळीकडे गर्दी आहे म्हणे. घरात पहिल्यांदाच अशी असहाय्यता पसरली होती. तो मोठा वाडा, जिथे एकेकाळी प्रत्येक अडचणीचं उत्तर सापडायचं, आज स्वतःचं उत्तर शोधत होता. 2 दिवसात सगळं आणखी बदललं. आजींनाही ताप आला. काकांची तब्येत खालवली. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा दिसू लागला. मुरली काका आणि सीताबाई शक्य तेवढं सगळं सांभाळत होते, पण त्यांच्या डोळ्यातही भीती स्पष्ट दिसत होती. रात्री वाड्यात दिवे लागलेले असायचे, पण त्या प्रकाशात पूर्वीसारखी ऊब उरली नव्हती. प्रत्येक खोलीत औषधांचा वास पसरला होता. प्रार्थनांचे आवाज वाढले होते आणि शांतता अधिक गडद झाली होती. वैदेही स्वतः आजारी असूनही सगळ्यांची काळजी घेत होती. ती आजीच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवायची, काकींना औषध द्यायची, सीताबाईंना मदत करायची. पण रात्री एकटी असताना तिच्या डोळ्यातनं नकळत अश्रू वाहू लागायचे. त्या रात्री ती खिडकीजवळ उभी होती. बाहेर पूर्ण अंधार होता. फक्त दूर डोंगर पायथ्याच्या वसाहतीत काही दिवे दिसत होते. तिने फोन हातात घेतला. सारंगचा संदेश आधीच आलेला होता. काळजी करू नका, तुम्ही मजबूत आहात. ते शब्द वाचताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला पहिल्यांदाच इतकी भीती वाटत होती. तिने थरथरत्या हातांनी उत्तर टाईप केलं. सारंग, सगळं हातातून निसटत चाललंय असं वाटतंय. संदेश पाठवल्यावर ती बराच वेळ शांत उभी राहिली. खाली अंगणात पिवळा दिवा मंदपणे जळत होता. वाऱ्याने तो हलकेच थरथरत होता. सारंगने तो संदेश वाचला तेव्हा त्याच्या मनात अस्वस्थतेची लाट उठली. तो लगेच घराबाहेर आला. दूर अंधारात वाडा दिसत होता. वरच्या खिडकीत अजूनही दिवा लागलेला होता. त्याला अचानक जाणवलं, काही घर फक्त विटा आणि लाकडांनी बनलेली नसतात. त्या घरात माणसांचे श्वास असतात, आठवणी असतात, प्रेम असतं. आणि आता तो वाडा हळूहळू दुःखाने भरत चालला होता. रात्र अधिक गडद झाली. वाड्यातील काही दिवे एक एक करून बंद होऊ लागले. पहिला देवघरातील, मग गॅलरीतील, मग अंगणातील. फक्त वरच्या खोलीतला एक दिवा अजूनही जळत होता. वैदेही खिडकीत बसून दूर डोंगराकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यात भीती होती, पण कुणीतरी मनात अजूनही एक छोटी आशा जिवंत होती. दूर मंदिरातील घंटा हलक्या आवाजात घुमल्या आणि त्या रात्री वाड्यात फक्त दिवेच विझत नव्हते, तर एक संपूर्ण जगाचा प्रकाश हळूहळू कमी होत चालला होता. हा होता आपला आजचा भाग आणि उद्याच्या भागात बघणार आपण शेवटची खिडकी. ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.